नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा उपमा। तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा 4 वाजताची जी भूक लागते त्यासाठी पटकन तयार होणारी रेसिपी म्हटलं तर आपण ही बघूया। आता तयार होणारा असा उपमा। तर कढई गरम करायची, त्यामध्ये तेल घालायचं। तेल कडलं की त्यामध्ये राई घालायची, राई जिरं घालायचं। त्यानंतर बारीक कट करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा घालायचा, छान लालसर होईपर्यंत परतायचा। त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि हिरवी मिरची कट करून घेतली ती घालायची। मी आता काय करते की रेसिपीमध्ये नेहमी माझं असं होतं की मी नंतर कांदा भाजल्यानंतर किंवा टोमॅटो भाजल्यानंतर मसाला भाजल्यानंतर मिरची घालते। का घालते तर माझ्या मुली लहान आहेत आणि त्या जास्त तिखट खात नाहीत, म्हणून तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही आधी ही मिरची घालू शकता। त्यानंतर हे परतून झालं की त्यामध्ये पाणी घालायचं। आता 1 वाटी रव्यासाठी आपण 2.5 वाटी पाणी वापरू शकतो, तेवढ्यामध्ये तो रवा छान शिजला जातो। तर पाणी घातलं, त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली, त्याच्यामध्ये नंतर अंदाजानुसार मीठ घालायचं। 1 चमचाभर मीठ पास होतं त्याच्यासाठी। नंतर एका लिंबाच्या 4 फोडी करून घेतल्या, त्याच्यातली 1 फोड मी या मिश्रणामध्ये पिळून घेतली। त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं। त्या तुपाने काय होतं की रवा असा मऊसूत बनतो, उपमा मऊ छान लागतो। त्याच्यानंतर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चिमूटभर साखर घालू शकता। आता या मिश्रणाला उकळी आली की आपण जो भाजून ठेवलेला रवा असतो, म्हणजे आम्ही तर महिन्याचा रवा भाजून ठेवतो, म्हणजे तूप किंवा तेल न घालता नुसताच कोरडा भाजून ठेवायचा, म्हणजे तो पटकन आपल्याला वापरता येतो अशा पद्धतीने। तर हा रवा घ्यायचा, 1 वाटीभर रवा घ्यायचा। तो छान या पाण्यामध्ये उकळी आली की तो एका चमच्याने ढवळत राहायचा आणि दुसऱ्या चमच्याने त्या पाण्यामध्ये घालायचा। उकळत्या पाण्यामध्ये असा रवा घातला की तो व्यवस्थित फुलतो आणि पटकन उपमा तयार होतो आपला। तर हे बघा, मी असं ढवळत रवा घालते आहे। तर अंदाजानुसार म्हणायला गेलं तर चमच्याला मिश्रण घट्ट लागेपर्यंत रवा घालायचा। थोडंसं असं मिश्रण घट्टसर लागायला लागलं की गॅस कमी करायचा। चमचा एकदा ते मिश्रण हलवून चमचा बाहेर काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं। तर हे असं की नाही 2 मिनिटातच झाकण ठेवल्यानंतर 2 मिनिटातच त्या पाण्यामध्ये की नाही रवा असा व्यवस्थित फुलतो आणि आपला उपमा तयार होतो। तर हे बघा, बुडबुडे यायला लागले की त्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि असं 2च मिनिटं झाकण ठेवलं की त्याच्यामध्ये तो रवा आपला शिजला जातो। तर बघा, हे आपला रवा शिजला आणि कुठेही पाणी वरती साचलंय असं दिसत नाहीये, व्यवस्थित शिजला गेलाय। तर काय करायचं, पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा। असं का करायचं तर आपण गरम गरम जर उपमा काढायला गेलो तर तो खाली कढई आपली गरम असते, त्यामुळे कढईला जास्त उपमा लागतो। 2च मिनिटं झाकण ठेवल्यानंतर तो असा व्यवस्थित खालून वाफेने असा सुटतो, तर असा मोकळा व्यवस्थित छान होतो। तर बघा, आपण तयार आहे आपला उपमा, एकदम व्यवस्थित सुटसुटीत झालाय, मऊसूत होतो। तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।